आज मी तुम्हाला नवीन तोरण करून दाखवणार आहे. त्यासाठी मी हे 2 कलर यूज करत आहे. एक क्रीम कलर आणि रेड कलर यूज करत आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवनवीन मी तोरणचे व्हिडिओ तयार केले आहेत. तो व्हिडिओ जाऊन नक्की पहा तुम्ही. तुम्हाला सर्व तोरण आवडतील. माझं नवीन एक चॅनल मी ओपन केले आहे. त्या चॅनललाही तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. मी तेही चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवरती हे केले मेन्शन केले आहे. मी आता ही 14 नंबरची क्रोशिया घेतली आहे. चला तर मग आपण सुरू करूया तोरण तयार करायला. तोरण तयार करण्यासाठी आपण पहिला सुरू पट्टी तयार करणार आहोत. पट्टी तयार करण्यासाठी आपण पहिल्या सुरू 7 चेन घेणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 7 चेन घेतल्या. आता काय करायचं, पहिल्या चौथ्या चेनवर आपल्याला 3 डबल काम तयार करायचे. 1 आणि हा दुसरा 2, अजून एक तयार करायचा आपल्याला आणि हा एक 3. आता आपल्याला 2 चेन घ्यायच्यात. 1 2 2 चेन घेतल्या. परत त्याच ठिकाणी आपल्याला अजून 2 3 खांब तयार करायचेत. तीन खांब तयार केले. आता काय करायचं, लास्टच्या खांबावरती आपल्याला खांब घ्यायचे. हे पहा अशा प्रकारे. परत आपल्याला आता इथे फर्स्ट एक खांब घ्यायचा. परत मधल्या त्या 2 चेन आहेत तिथे आपल्याला 3 खांब घ्यायचेत. 1 2 3. परत आपल्याला 2 चेन घ्यायच्या. परत त्याच ठिकाणी 3 खांब घ्यायचेत. 1 2 आणि 3. लास्टच्या खांबावरती इथल्या एक खांब घ्यायचा. हे पहा असं. परत सेम 1 2 3. परत मध्यभागी 2 चेन मध्ये पहिल्या सेटिंग 3 खांब. तीन खांब 2 चेन. परत 3 खांब. परत लास्टच्या याच्यावरती 3 खांब. असंच आपल्याला 52 लाईन तयार करून घ्यायचे आहेत. हे पहा असंच तयार करत जायचं आहे. असंच आपल्याला तयार करत 52 लाईन तयार करून घ्यायचे आहेत. हे पहा आपली इथं पट्टी कंप्लीट झाली आहे. आता काय करायचं, लास्टला कसं तयार करायचं ते तुम्हाला दाखवते. आता लास्टला काय करायचं, आपण लास्टला काय करायचं, 3 चेन घ्यायच्या. 3 चेन घेतल्या. आता हे मध्ये जे 2 चेन घेतल्या होत्या तिथे जॉईन करायचं. परत 3 चेन घ्यायच्या. 1 2 3. 3 चेन घ्यायच्या आणि इथे जॉईन करायचं. अशा प्रकारे इथं आपल्याला कट करून घ्यायचंय. आपण आता ह्याला लालनी बॉर्डर तयार करून घेणार आहोत. आता काय करायचं, इथे आपल्याला लाल कलर जॉईन करून घ्यायचा आहे. लाल कलर जॉईन करून घेतला. तुम्हाला आता साईडचे कट कसे तयार करायचे ते दाखवते. पहिल्या सेटिंग 3 चेन. परत अजून 3 खांब तयार करायचे. 3 खांब तयार केले. इथे एक चेन घ्यायची. परत 3 खांब तयार करायचे. इथेच 1
2 आणि ही 3. हे झालं या एक साइडचा कट. परत सेम नेक्स्ट साइडचा पण कट तसा तयार करायचा. 1 2 आणि 3. 3 झाले. एक चेन घ्यायची. चेन घेतली. परत सेम इथे पण 3 खांब. 3 आणि 3 6 खांब तयार झाले. परत 3 खांब तयार करायचे. हे पहा असं. हे या साइडचा आणि या साइडचा कट तयार झाला. आता काय करायचं, आता प्रत्येक ह्या साइडच्या ह्याच्यामध्ये एकही चेन न घेता 3-3 खांब तयार करत जायचं. 1 2 3. हे पहा. परत सेम नेक्स्ट ह्याच्यामध्ये पण 3 खांब. सेम असंच या साइडचं ह्या साइडची ही तयार करून घ्यायची कडा. प्रत्येक ह्या 3 चेन मध्ये 3 खांब तयार करत आपल्याला पट्टीची ही साइड कंप्लीट करून घ्यायची आहे. हे पहा ही साइड तयार करून झाली आहे. आता काय करायचं, परत ह्या शेवटला या लास्टला सेम तिकडे जसं केलं होतं तसंच करायचं. पहिल्या स्टार्टिंग 3 खांब घ्यायचे. 3 खांब घेतले. परत एक चेन घ्यायची. परत सेम 3 खांब घ्यायचे. परत सेम या ठेला पण ह्याच्यात सेम तसं करायचं. पहिल्या स्टार्टिंग 3 खांब. परत एक चेन आणि परत तिथेच 3 खांब. अशा प्रकारे पट्टीचं पूर्ण साइड आपल्याला बनवून घ्यायचं आहे. सेम असंच. हे पहा अशा प्रकारे हे पूर्ण तयार करून घ्यायचं आहे. हे पहा माझी ही पूर्ण पट्टी तयार करून झाली आहे बॉर्डर. आणि मी हे 2 तयार करून घेतले आहेत. मी हे 17-17 मध्ये डिवाइड केले आहेत. हे पहा 17-17 मध्ये डिवाइड करून मी हे 2 तयार करून घेतले आहेत. हे पहा असं. आता आपल्याला हे एक साइड जी तयार करायची राहिली आहे ती तुम्हाला कशी तयार करायची ते दाखवते. हे पहा यामध्ये मी पहिल्या स्टार्टिंग एक सोडून दिलाय. त्यानंतर मी हे 17 तयार करून घेतले आहेत. 3 3 3 2 6 3 3 9 12 15 16 17 मध्ये पण मी काही न सोडता लगेचच हा दुसरा तयार करून घेतला आहे. आता आपण हा तिसरा तयार करणार आहे. तिसरा कसा तयार करायचा ते तुम्हाला दाखवते. आपण पहिल्या स्टार्टिंग रेड कलर जॉईन करून घेणार आहोत. हे पहा इथं हे दुसरं समाप्त झालंय. आता हे तिसरं इथून जॉईन करायचं लगेच आपल्याला. हे पहा इथे जॉईन केलं. आता काय करायचं आपल्याला 3 चेन घ्यायच्या. 3 चेन घेतल्या. परत आता आपल्याला 2 खांब घ्यायचेत. 1 आणि हे 2 खांब घेतले. हा झाला 3 खांब. तर नेक्स्ट ह्याच्यामध्ये पण परत सेम 3 खांब घ्यायचे. 1 2 आणि हा 3. आता आपल्याला इथे ह्याच्यामध्ये क्रीम कलर जॉईन करून घ्यायचा. 2 ह्याचे तयार करून झाले आपल्या. आता तिसरा आपल्याला क्रीम कलरचा तयार करून घ्यायचे. तर क्रीम कलरने आपण 3 खांब तयार करून घेणार आहोत पहिल्या स्टार्टिंग. हे 3 झाले. आता काय करायचं, रेडनी परत रेड कलर जॉईन करून घ्यायचा. आणि परत सेम आता रेड ह्याच्याने आपल्याला 2 तयार करून घ्यायचे लाल कलरने. 3 खांबाचा एक पफ तयार झाला. परत नेक्स्ट 3 खांबाचा एक पफ तयार करायचा. परत आपल्याला क्रीम कलरचा एक तयार करून घ्यायचा.
1 2 आणि हा 3. परत सेम लाल कलरनी 2 तयार करून घ्यायचे पफ. 1 2 3. परत एक तयार करायचा. 1 2 हा 3. परत सेम क्रीम कलरनी लाल कलरनी 2 पफ तयार करून झाले. आता काय करायचं, क्रीम कलरनी एक तयार करून घ्यायचा. 1 2 आणि हा एक 3. परत आता आपल्याला लाल कलरनी 2 पफ तयार करून घ्यायचे. 1 2 3. हा 3चा एक पफ झाला. परत 1 2 आणि हा एक 3. हा एक झाला. परत नेक्स्ट क्रीम कलरनी एक तयार करायचा. 1 2 आणि हा एक 3. परत रेड कलरनी 2 पफ. 1 2 3. 3चा एक पफ तयार झाला. परत सेम नेक्स्ट याच्यामध्ये 1 2 3. परत सेम 1 क्रीम कलरच्या ह्याच्याने तयार करून घ्यायचे 3. पुन्हा लाल ह्याच्याने 2. आपले यामध्ये क्रीम कलरचे 5 तयार होतील. 1 2 3 4 5. आणि ह्याचे आपले 2 2 4 व्यतिरिक्त 6 पिचोक 8 पिपेचे 10 आणि अजून लाल 2 तयार करायचे आपल्याला. 12 तयार होतील आणि क्रीम कलरच्यानी 5. 1 2 आणि 1 3. परत 1 2 आणि 3. हे पहा, आपण इकडे पण एक सोडून दिलाय आणि स्टार्टिंगला पण एक हा खांब सोडून दिलाय. लास्टला पण सोडून द्यायचा आणि पहिल्या स्टार्टिंगला पण. आता आपण हे पलटून घेऊया. आता काय करायचं, प्रत्येक लाईन स्टार्ट करते वेळेस आपल्याला एक खांब सोडून द्यायचा आहे. आता हे पहिल्या स्टार्टिंगचं हे सोडून द्यायचं, त्याच्या दोन्हीच्या मध्यभागी स्टार्ट करायचं आपल्याला. परत आता काय करायचं, खांबावर हाफ खांब घेत मध्यभागी यायचं. इथे 3 खांब तयार करायचे रेडचे. या दोन्हीच्या मध्यभागी 3 खांब तयार करून घ्यायचे. 3 खांब झाले. आता या एक खांबानंतर आपल्याला क्रीम कलरनी तयार करून घ्यायचे. या दोन्हीच्या मध्यभागी आता क्रीम कलरनी तयार करायचं आपल्याला. आता इथे मध्यभागी 1 2 आणि हे 3. हे झाले. आता परत आपल्याला ह्या लाईनला आपल्याला क्रीम कलरचे 2 तयार करून घ्यायचेत. 2 पफ तयार करून घ्यायचे. हे झाले. आता रेडनी एक तयार करून घ्यायचं आपल्याला.
हे असं जरा टाईट करून घ्यायचं. इतकं पण नाही करायचं की आपला तोरण आकडेल असं पण तयार करायचं नाही. थोडंसं ओढून घ्यायचं. आता इथे आपल्याला 3 तयार करून घ्यायचे. परत क्रीम कलरचे 2 तयार करायचे आपल्याला. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण पहा. माझ्या चॅनलवरची खूप नवीन नवीन तोरणचे व्हिडिओ मी अपलोड केले आहेत. ते जाऊन नक्की पहा. तुम्हाला आवडलं तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा तो. आणि काही नवीन तुम्हाला उलनचं वाटलं तर नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हाला कोणतं तोरण आवडलं असेल या कोणतं तोरण तुम्हाला करायचं असेल तर मला ते कमेंटमध्ये नक्की कळवा की मला हे तोरणची डिझाईन हवी आहे. मी त्या तोरणची डिझाईन तयार करून तुम्हाला व्हिडिओ अपलोड करून नक्की दाखवते माझ्या चॅनलवरती. कमेंटमध्ये मला नवीन नवीन गोष्टी तुम्हाला ज्या पाहिजेत त्या तुम्ही करायला नक्की सांगा. मी त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती नक्की अपलोड करेन. हे पहा, ही लाईन सेम असं तयार करत यायची आपल्याला. 2 क्रीम कलरचे आणि 1 रेड कलरचा. हे पहा, आपली ही लाईन कंप्लीट झाली आहे. आता काय करायचं, सेम आपल्याला आता पहिल्या स्टार्टिंग सारखं सेम करायचं. लालनी 2 आणि क्रीमनी 1. आता इथे आपण मध्यभागी घेऊया याला. मध्यभागी आलो आपण. इथे पहिल्या स्टार्टिंग 3 खांब घ्यायचे. 3 खांब घेतले. आता काय करायचं, व्हाईटनी 1 तयार करायचं. इथे लास्टला आता फक्त रेडनी 1च होईल. 1 2 आणि हा 3. हे झालं. आता व्हाईटनी 1 झाला. आता काय करायचं, रेडनी आपल्याला 2 तयार करून घ्यायचे. इकडे पहिल्या सेटिंगला आता इकडे 1-1च तयार होईल आपलं रेडचं. 1 2 3. परत नेक्स्ट ह्याच्यात 1 3. आता आपलं क्रीम कलरनी 1 तयार होईल. या दोन्हीच्या मध्यभागी हा दोरा पण आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे. 1 2 आणि हे 3. हे पहा. परत आता रेडनी 2 तयार करायचं. अशा प्रकारे ही प्रोसेस पूर्ण तयार करत आपल्याला 1 पर्यंत यायचं आहे. 1 लास्ट पर्यंत. हे पहा, मी ते 2 तयार करून घेतले आहेत. ते तुम्हाला दाखवते. आता काय करायचं, 1चं झालं. त्यानंतर इथे आपल्याला पहिल्या स्टार्टिंग 2 घ्यायच्यात. आता ही इथे 1 खांब घेतला 1. आता त्यानंतर 2 रेडचे पुन्हा 1. सेम असंच प्रोसेस करत जायचं. नेक्स्ट लाईनला फक्त 1 रेडचा आणि 2 क्रीमचे असं तयार करायचं. पुन्हा या ह्याच्यामध्ये सेम लालचे 2 आणि क्रीम कलरचा 1. असंच ही प्रोसेस तयार करत आपल्याला लास्ट पर्यंत यायचं आहे. मी लास्टला कसं तयार करायचं ते तुम्हाला झालं. आपली ही डिझाईन कंप्लीट होतीये. हे पहा, ही डिझाईन मधली कंप्लीट होते. आता काय करायचं, आपल्याला आता पलटवून घ्यायचं आणि रेडनी 2 करायचं. आणि आता इथे हे जे 2 आहेत, हे लालचे 2 आहेत. तिथे व्हाईट क्रीम कलरचा घ्यायचा 1 खांब. 3 खांबाचा 1 खांब इथं घ्यायचा. तुम्हाला दाखवते. हे पलटायचं. पलटलं जेव्हा आपले रेड, आता हे इथे
पहिल्यासाठी एक एक तयार झालेत रेडचे. आता इथे आपल्याला 2 तयार करायचे आहेत. मध्यभागी यायचं, 1 2 3. तर रेडचे आपल्याला 2 तयार करायचे पहिल्या स्टार्टिंग सारखं. पहिल्या सुरू जसं आपण 2 खांबानंतर एक क्रीम कलर घेतला होता, सेम तसं तयार करायचं. हे पहा, हे 2 तयार केले. आता क्रीम कलरचा एक पफ तयार करायचा 3 खांबचा, 1 2 आणि हा एक 3 झाला. तर परत रेडचा सेम अशीच ही प्रोसेस तयार करत आपल्याला खालपर्यंत यायचंय. सेम हीच प्रोसेस, काही चेंज नाही. खालपर्यंत ही सेम अशीच प्रोसेस तयार करायची आहे आपल्याला. हे पूर्ण तोरण तयार करून झालंय. मी याला गोंडे लावून घेतले आहेत. पहा, हे 3 माझे 3 हे करून झाले आहेत. पहा, सुंदर असं तोरण तयार करून झालंय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.